नमस्कार, मी धीरज मानमोडे. कृषीप्रधान टीव्हीमध्ये आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत. जुन्या नोटांवर केलेल्या सर्जिकल स्ट्राईकमुळे विविध चर्चेला उधाण आले आहे. अशातच काही अफवा सोशल मीडियाच्या माध्यमातून पसरविल्या जात आहे. पाहूया आमच्या प्रतिनिधींचा हा एक स्पेशल रिपोर्ट. नोटांबाबत सुरू असलेल्या विविध चर्चांबाबत कृषीप्रधान टीव्हीने संशोधन केले असता नोटा मोबाईलवर ठेवल्यास मोदींचं भाषण ऐकू येतं, ही गोष्ट चक्क खरी असल्याचंच निदर्शनास आलं आहे. विश्वास बसत नाही ना? परंतु हे खरं आहे. या नोटांवर तुम्ही पंतप्रधान नरेंद्र मोदीजींचं भाषण ऐकू शकणार आहात. मोदी की नोट हे ॲप डाउनलोड केल्यानंतर तुमच्या स्मार्टफोनवर तुम्ही नोट धरली की मोदींचं भाषण सुरू होतं खरं. परंतु मजेदार गोष्ट म्हणजे अशी, या ॲपद्वारे 2000च्या झेरॉक्स नोटीवरही हा प्रयोग करून पाहिला असता मोदीजींचं भाषण ऐकायला येतं. असे असताना अशा प्रकारच्या ॲपवर नागरिकांनी कितपत विश्वास ठेवावा हा गंभीर प्रश्न मात्र कायम आहे. मोदी के नोट आहे आपली माहिती घेणार आपण युवक आहोत. काय सांगाल आपण? हे ॲप आम्ही टीव्हीवर बघितलं होतं. या ॲपमधून मोदी की नोट ही सामान्य जनतेला चुटिया बनायचा धंदा आहे. आजपर्यंत ग्रामीण भागामध्ये या ॲप्सबद्दल कोणालाही काही माहिती नव्हती आणि आज ज्या जनतेला माहीत झालं, या ॲप्सबद्दल थोडीफार माहिती झाली. माहिती जाणून घेण्याकरिता लोकांनी हा ॲप्स डाउनलोड केलं, त्याच्यावर काहीतरी MB खर्च केला आणि ग्रामीण भागामध्ये त्याचा प्रयोग करताना ज्यावेळेस बघितलं 2000च्या नोटवर स्कॅन केलं तर मोदी भाषण करत होता आणि तोच प्रयोग जर झेरॉक्सवर केला तरी या नोटचा असाच उपयोग होत होता की झेरॉक्सवर पण तोच मोदी भाषण करत होता. मग या ॲपचा प्रयोग काय आहे? नोट ओरिजिनल की झेरॉक्स पण ओरिजिनल नोट समजावं का? सामान्य जनता हा न्यूनगंड नेहमीच असा त्रास होतो आणि याबद्दल सामान्य जनतेला खूप नाराजगीचं वातावरण झालं या ॲप्सबद्दल. तरी शासनाने या ॲप्सवर त्वरित बंदी आणावी आणि सामान्य जनतेची दिशाभूल थांबवावी. मोदी के नोट हे ॲप ज्यावेळेस मार्केटमध्ये नवीन आले, बऱ्याच लोकांनी याला चेक केलं, तपासलं. त्यानंतर यातून नोटा स्कॅन केल्यानंतर त्यातून व्हिडिओ दिसत होते आणि व्हिडिओ दिसल्यामुळे लोकांचा यावर विश्वास बसला की हे नोट हे ओरिजिनल नोटा, नवीन नोटा आलेल्या ज्या ओरिजिनल आहेत त्या स्कॅन करते. 50च्या आणि 100च्या नोटावर जर ते ठेवलं तर ते ॲप काम करत नाही आहे. मोदी साहेबांचं भाषण चालू होत नाही आहे. आणि त्यानंतर मी पण ते ॲप डाउनलोड केल्यानंतर ते चेकही केलं. मलाही त्याचा 1-2 एक्सपिरियन्स चांगले वाटले की हे ॲप आपल्या छोट्या व्यवसायाच्या हिशोबानं मला जी मशीन पुरत नव्हती, तर नोटा चेक करायची जी मशीन पुरत नव्हती ती त्या मशीनच्या बदल्यात हे चांगलं काम करते, उपयुक्त आहे माझ्यासाठी. तर त्या हिशोबानं मला हे ॲप आवडलं होतं. परंतु ज्यावेळेस कृषीप्रधानच्या टीमने झेरॉक्सच्या नोटेवर हे ॲप्लिकेशन काम करायला, नोटेच्या झेरॉक्सवर हे ॲप्लिकेशन काम करायला लागलं, याचं सिद्ध केलं, पुरावा दिला, व्हिडिओ दाखवला, स्वतः आणून चेक करून दाखवलं, त्यावेळेस असं वाटलं की हे मोदी के ॲप हे जे ॲप्लिकेशन याचं प्रमोशन खूप जणांकडून होत आहे, तर हे त्वरित थांबवायला पाहिजे. कारण की ग्रामीण भागातील बऱ्याच लोकांना यावर विश्वास असा बसत आहे की हे ॲप ओरिजिनल नोटांना स्कॅन करते. ज्या अर्थी हे जर झेरॉक्सला स्कॅन करते त्या अर्थी डुप्लिकेट नोटांनाही स्कॅन करू शकते, असं याचा नेमका समज मला असं वाटायला लागलं. त्यामुळे ग्रामीण भागातील लोकांनी यापासून थोडंसं सावध व्हावं. आणि ग्रामीण भागातील व्यावसायिकांनी, छोट्या व्यावसायिकांनी ज्यांच्याकडे नोटा स्कॅन करण्यासाठी मशीन वगैरे याचा उपयोग नसते, पण ते स्वतःच्या अँड्रॉइडमध्ये हे ॲप्लिकेशन घेऊन नोटा चेक करत आहेत, त्यांना असं आवाहन करतो की त्यांनी आपल्या स्वतःच्या सतत विवेक बुद्धीने ह्या नवीन आलेल्या नोटा डुप्लिकेट आहे की ओरिजिनल आहे, ज्या शासनाने प्रशासनाने दिलेल्या सूचना आहेत त्या सूचनांनुसारच चेक कराव्या. तसेच नोटा संबंधी येणाऱ्या अशा ॲपवर शासनाने बंदी घालावी, अन्यथा गंभीर परिस्थिती निर्माण होऊ शकते असेही बोलल्या जात आहे. देविदास खानपटे, ब्युरो रिपोर्ट, कृषीप्रधान टीव्ही, मेहकर.